हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हे जे वाक्य आहे ना, हे मी 1.5 वर्षानंतर बोलते आणि का बोलते, जे व्लॉगिंग होतं ना ते स्टॉप होण्याचं काय कारण होतं मी तुम्हाला नक्कीच सांगेल ह्याच ब्लॉगमध्ये. ब्लॉग नक्की बघा. आणि आज आम्ही चाललोय वृंदाच्या माऊची ॲनिव्हर्सरी आहे, माऊची आणि काकाची. तर हे बघा, वृंदा बघा किती धिंगाणा घालते. मी वृंदाचा फेस अजून रिव्हील नाही केला तर. आणि वृंदाच्या माऊची आणि काकांची ॲनिव्हर्सरी, आम्ही चाललोय ॲनिव्हर्सरीला. तर आम्ही आता उरकतो आणि उरकल्यानंतर गाडीत जाताना मी तुम्हाला नक्कीच सांगेल की कशामुळं ब्लॉगिंग माझं स्टॉप झालं होतं. तर आम्ही झालोय आता रेडी. मी पण झाली आणि आदित्य आला हॉटेलवरून. तर आदित्य पण रेडी झालं आणि आता आम्हाला निघायचं आहे दीदीच्या इकडे जायला. तर हे बघा, आणि खूप दिवसापासून मला साड्या शिवायला टाकायची आणि मी दीदीच्या इथंच ब्लाऊज शिवायला टाकते. खूप छान शिवतात त्या काकू. तर आता ही पिशवी पण घेऊन चालली मी साड्या शिवायला टाकायला. तर आता आम्ही आलो आणि हे बघा, वृंदा आहे ना, वृंदाच्या पप्पांकडेच असते जेव्हा आम्ही कुठं बाहेर जायचं असेल तेव्हा. तर निघालोय आता आम्ही घरून. आणि मी माझ्याकडे कॅमेरा करून आहे ना ब्लॉग बनवत होते, परंतु खूपच जास्त अंधार येतोय. तर तुम्हाला असंच मी सांगते की कशामुळं मी ब्लॉगिंग बंद केलं होतं. वृंदा थोडी त्रास द्यायला लागली होती, त्याच्यामुळे मी व्हिडिओ स्टॉप केला होता. ती ना गाडीत जाताना एवढी त्रास देते की पास रे बस, खूप जास्त त्रास देते तीच गाडीत जाताना. अजिबात शांत बसत नाही. तिची पप्पाच्या मांडीवर जर बसली ना तरच ती शांत असते. आता बघा, आत्ता पण तिची किरकिरी चालूच आहे. तर आदित्य चाललाय आता केक घ्यायला मॉन्जिनियसमध्ये आणि आम्ही दोघी बसलोय गाडीमध्येच. वृंदाचे पप्पा आलेले आहेत आणि वृंदाच्या पप्पांनी केक पण आणलाय. हे बघा, इकडे केक आहे आणि आता आम्ही निघतो इकडे. तर जेव्हा आमच्या हॉटेलचं ओपनिंग केलं ना त्यावेळेस आम्हाला दोघांना सगळ्या गोष्टी करायला लागत होत्या, म्हणजे प्रत्येक गोष्ट हॉटेलची बघायला लागत होती. आणि हॉटेलच्या ओपनिंग नंतर खूप जास्त गर्दी वाढली, त्यांनी आम्हाला दोघांनाही काही सुचत नव्हतं. मी 2-3 दिवसाची ऑफिसला सुट्टी घेतली होती आणि त्यानंतर असं झालं की मी ज्यावेळेस ऑफिस जॉईन केलं 2-3 दिवसांनी, त्यावेळेस मला खूप जास्त फरक जाणवला माझ्या ऑफिसमध्ये. लोकांचं माझ्यासोबत जो वागण्याची पद्धत होती ना ती खूपच चेंज झाली होती. कारण की सगळ्यांना असं वाटत होतं की मी आता म्हणजे नाही का जॉब एक टाइमपास म्हणून करते. मला बस माहिती होतं की मला माझा जॉब खूप इम्पॉर्टंट आहे. मला खूप जास्त प्रेशराईज करण्यात आलं कामासाठी, जॉब सोडण्यासाठी. म्हणजे मी रिझाईन टाकलं पाहिजे ह्यासाठी मला खूप जास्त टॉर्चर केलं गेलं. पण मी खूप म्हणजे मला हे होतं की नाही, ह्या लोकांनी मला कितीही टॉर्चर केलं, कितीही मला त्रास दिला, तरी पण मला जॉब सोडायचा नाही आहे. कारण की त्या जॉबच्या बेसवरतीच आम्ही बिझनेस स्टार्ट केला होता. आम्ही जो बिझनेस स्टार्ट केला होता ना, तर त्यासाठी आम्ही लोन वगैरे काढलं होतं. आणि तर ते लोनचे EMI आम्हाला कसं असतं, आपण एखादा बिझनेस स्टार्ट करतोय ना, पण पाठीमागं आपल्याला थोडंफार पैशाचा सपोर्ट पाहिजे. आणि कोणतीच गोष्ट म्हणजे अशी पैशाच्या गोष्टी आपल्याला बोलून नाही होत. तर मग असं होतं की नाही बाबा, जॉब नाही सोडायचा, कारण की त्या जॉबच्या याच्यावरतीच आपण चालू केलेल्या गोष्टी आहेत. आणि जोपर्यंत आम्हाला खात्री नाही होत की जॉब सोडल्यावरती पण आमचं व्यवस्थित चालू शकतं, तोपर्यंत तरी मला जॉब सोडायचा नव्हता. आणि दुसऱ्या महिन्यातच मला समजलं की मी प्रेग्नेंट आहे. आणि मग असं झालं की प्रेग्नेन्सी पण, जॉब पण, घर पण बघायचे. घरी तर कोणती बाई मी लावू शकत नव्हते तेव्हा, कारण की नव्हती सिच्युएशन माझी की मी जॉबला म्हणजे मी जॉबला जात होते, कमवत होते, पण बाई नव्हती लावू शकत तेव्हा मी कामाला. आणि मग असं व्हायचं की सकाळी स्वयंपाक करा, त्याच्यानंतर जॉबचं सगळ्या गोष्टी बघा, ऑफिसला जायचं, ऑफिसवरून मला यायला वाजायचे 7-8, कधी कधी नाही का खूप लेट व्हायचं ऑफिसवरून यायला मला. तर घरी आल्यानंतर मग मला स्वयंपाक करा, सकाळी काय भांडी असेल तर ते भांडी वगैरे घासा. खूप म्हणजे सगळ्या घरातल्या गोष्टी बघून मला जॉब करायचा होता. त्यानंतर हॉटेलच्या पण कधी कधी हॉटेलवरती जायला लागायचं. आणि म्हणजे असं व्हायचं की टाईमच नाही भेटायचा मला कोणत्याच गोष्टीसाठी. मला खूप आवड आहे ब्लॉगिंग वगैरे करायची, व्हिडिओज बनवायची. पण मग असं झालं की प्रेग्नेन्सी, जॉब, हॉटेल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना माझी जी आवड आहे ना ब्लॉग करायची, तर ती आवड थोडी पाठीमागे राहिली. आणि आत्ता थोडी मी रिलॅक्स झाले, त्याच्यामुळे मी आता पुन्हा ब्लॉगिंग स्टार्ट केले. तुमच्या सगळ्यांचा मला सपोर्ट खूप गरजेचा आहे. मला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे, कारण की माझी खूप स्वप्न आहेत आणि मला ती लवकरच पूर्ण करायची. ते वृंदा तर झोपी गेली आहे आणि आता आम्ही पोहोचलोय चिखलीमध्ये. माझी दीदी राहिला मोईमध्ये आणि आता आम्ही इकडनं चिखलीच्या रोडने चाललोय. आणि आम्ही आता 5 मिनिटात पोहोचेलच. तोपर्यंत आपण आदित्यला विचारू आदित्यचा दिवस आजचा कसा होता.
आदित्य कसा होता आजचा दिवस? कसा होता? आदित्यच्या चेहऱ्यावरूनच तुम्हाला कळत असेल आदित्यचा दिवस कसा होता. हॉटेलवरचा एक मुलगा नव्हता आला कामाला. खूप दमलोय आज. आदित्यचा चेहरा ना आज आहे ना पूर्ण थकून गेलेला असतो. पण आहे ना रात्री जेव्हा वृंदा उठते, रात्री एवढा त्रास देते वृंदा की बास रे बास. पण ती काय करते, माझ्याकडे सोडून आदित्यकडे जाते. ती आदित्य काय करते रात्रीच्या वृंदा? काय तोंडावर हात मारते. अजून काय करते? माय का बघत बसते उठून. किती वाजता? 2 वाजता 3 वाजता. तर बघा आता आम्ही ना मोईमध्ये पोहोचेल आता. तर आहे ना आता मी आदित्य सोबत बोलले आणि आदित्य तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आज जी दिवसभरात घडली तर कस्टमर सोबतची. सांग. मला झालं होतं मिसळ घेऊन वरती आज सकाळी. कुठं? ऑफिसला? ऑफिसमध्ये. आमचा मनोज आहे ना हॉटेलवरचा, तर तो मनोज चालला होता ऑफिसमध्ये. हा मग मिसळ लिफ्ट मध्ये तो मिसळ घेऊन चालला होता आणि त्या शेजारी एक माणूस होता. हा तो मिसळकडे बघत होता. हा यांची मिसळ त्यांनी पॅक केली होती पण तो कागद साईडनीच होता नाही का, साईडनी हा डिश मध्ये मिसळ होती ना. हा तर त्याने बघितलं, त्याला कलर दिसला मिसळचा, म्हणजे कशी मिसळ यांची अशी हा म्हणजे. तर तो वरती जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये थोडं काम होतं ते करून आला. अननोन होता तो, तिथे नवीन होता. हा. तर त्याने तिथे आजूबाजूला 2 ठिकाणी विचारलं की ते मिसळचं हॉटेल कुठे आहे. त्याने मिसळचं हॉटेल सांगितलं. तो तिथं आला, मिसळ खाल्ली. मिसळ खाल्ल्यावर मग ते मला सांगायला लागला की मी तुमची मिसळ, तुमचा नाही का मुलगा आता टी शर्ट घातला, हा मुलगा वर जिन्यामध्ये बघितलं होतं मी लिफ्टमध्ये की मिसळ घेऊन चालला, म्हणून मला मिसळ खाऊ वाटली होती. आणि आता मिसळ खाल्ल्यानंतर मला कळलं की तुमची मिसळ खरंच छान आहे. असं मला भारी फील झालं. की काय म्हटले मग ते? मिसळ भारी आहे, म्हणजे PCMC मध्ये पहिल्यांदा अशी मिसळ खाल्ली. तर मग ते असे म्हटले की PCMC मध्ये पहिल्यांदाच अशी मिसळ खाल्ली. आणि तुम्हाला सांगते, कस्टमर कडून हा रिव्ह्यू जरी भेटला ना तरी मनाला एवढा सुकून, एवढा आनंद भेटतो ना. आपण जे करतोय ना त्याचं म्हणजे आपल्याला फळ भेटलं एवढंच. तर आम्ही आता पोहोचलोय दीदीच्या घरी. दीदी आली इकडे खाली आम्हाला घ्यायला. हे बघा दीदी आणि हे पाठीमागं दाजी आले. ते मी पोहोचले दीदीच्या घरी आणि आम्ही आता चाललोय आतमध्ये. हे बघा दीदीने केवढी छान पावभाजी केली आहे. इकडं पाव आहे बघा, पावभाजी मस्त अशी पावभाजी. आता आम्ही याच्यावरती ताव मारणार आहे. केक स्टोरी मधून आणला होता ना तो. बंद होतील माझे. बघा ही आमची नवीन नवरी आहे. नवीन नवरी आहे. आता युट्यूबवर व्हायरल. आता युट्यूबवर व्हायरल. प्रो घ्यायला लागेल. हॅपी अॅनिव्हर्सरी. सगळ्यांनी का चला अशा पद्धतीने दाजींनी हे फुल पण खाऊन टाकलेलं आहे. तर चला आता रुंदा बघा, रुंदाचं तर वेगळंच आहे. केक कापला पण स्पार्कल तसंच राहिलंय. जाऊ दे आता तसंच ठेवतो आम्ही. चला आता दीदीने घेतलेली पावभाजी बाहेर आणि आता आम्हाला जेवायचंय. इकडं ना आता दीदी हे जांभळं ओढतीये. हे मामींनी आणली जांभळं त्यांच्या आयुष्यपत केवढी मोठी मोठी जांभळं आहे बघा. अरे बापरे. आज दीदी जांभळाचा काहीतरी प्रयोग करणार आहे का? हा करणार आहे का सरबत? केवढे मोठे मोठे जांभळे आहेत बघा ना. घरचे जांभळे ना.
हा तुम्ही चढल्या होत्या का झाडावर? अरे बापरे. हा मग आम्ही चढल्या होत्या झाडावर. मग आम्ही जरा जपून. जांभळाचं झाड कुचका असतंय ना, लगेच फांद्या तुटते. तर मी आता जांभळ खाते. हे खूप छान आहे, मस्त आहे. आमचे दादा आता पाव भाजतात ते आमच्यासाठी. आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे. सगळ्या लेडीज आता आम्ही जेवायला बसतोय. इकडे जेवण करते. तिकडे दीदी बसले. वृंदा खूपच जास्त वैतागली होती, त्याच्यामुळे आम्हाला लगेचच निघावं लागलं. जेवण केलं आणि आता आम्ही निघालोय घरी. तर आलोय आता आम्ही घरी. वृंदा खूप जास्त गोंधळ करते. मी फ्रेश होत होते. वृंदा तर खूपच जास्त गोंधळ घालते. तिला घेतलंच पाहिजे आता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.